नाशिकमध्येच एक मेलेला व्यक्ती जिवंत झाला। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील 19 वर्षीय भाऊ लचके नावाचा तरुण जो आहे तो अपघातात गंभीर जखमी झाला होता। जखमी झालेल्या तरुणाला नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं। मात्र तपासणीनंतर या तरुणाला ब्रेन डेड म्हणून घोषित केल्याचा दावा रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आणि त्यानंतर त्याच्या अंत्यविधीची तयारी पूर्ण झाली। त्याच दरम्यान हा तरुण अचानक हालचाल करू लागल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या। पुन्हा या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले। आम्हाला काय घेत नव्हते, ट्रीटमेंट करीत नव्हते। पहिले आम्हाला करून पैसे मागायचे, तिथं 4000 रुपये भरले तेव्हा त्याने घेतले तिथं। मग काल सकाळी 10 वाजता ते म्हणा का मेंदूचा मृत्यू झालाय, ते म्हणा तुम्हाला ठेवायचं तेव्हा नाही तर घरी नेऊ घेऊन जा। आम्ही घरी घेऊन गेलो, अंत्यविधीची तयारी केली। ते तिथं गेलो तो परत श्वास काढायला लागला, तिथून मग परत तिथं सिव्हिलला घेऊन गेले। त्याच्या बाबतीत मी कमेंट करणं योग्य नाही राहणार, पण त्याला डिफ्यूज एक्झोनल इंजुरी आहे आणि राईट नाव इज इन क्रिटिकल स्टेट। डिफ्युजल एक्झोनल इंजुरीमध्ये डोक्याला आपल्याला फटका लागलेला असतो, त्याच्यात ऍक्टिव्ह आपल्याला ऑपरेशन करून किंवा जसं इंट्राक्रेनियल किंवा एक्स्ट्रा ब्लीड जो होतो ते करायची गरज नसते। आपल्याला वेट अँड वॉच आणि आपण सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।